हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांकाच हॅपी वर्ल्ड. तर आजचा खूप हा विशेष भाग आहे. तर आज बनणार आहे उकडीचे मोदक. तर हे आहे पप्पासाठी स्पेशली. तर प्रिपरेशन करतो आहे आम्ही आम्ही ऑलमोस्ट तिघी चौघी लागलेलो आहोत आणि खूप सारं नारळ घेतलेलं आहे. जवळजवळ एक 5-6 नारळाचं आम्ही मोदक तयार करतो आहे आणि बघताय पिल्लू पिल्लू मध्ये मध्ये येतो आहे, त्याला मजा वाटते आहे. रिद्धान पण येतो आहे मध्ये मध्ये आणि आम्ही सगळ्या मिळून पहिले नारळ खाऊन घेतो आहे आणि खूप छान नारळ आहेत, ओले असे मस्त पाण्याने भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते मोदकसुद्धा खूप चविष्ट होणार आहेत आणि त्याच्यामध्ये छान असं रसाळपणा नॅचरली आहेत, तर ते मस्तच बनणार आहेत. तर खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आम्ही हे मोदक बनवतो आहे. एवढ्या क्वांटिटीमध्ये मी नाही बनवले कधी. म्हणजे जास्तीत जास्त मी 1 किंवा 2 नारळाचे बनवले होते, लास्ट इयरपासून बनवलेत आणि तेव्हा पण छान झाले होते. बट ह्यावेळेस जरा क्वांटिटी जास्तच आहे. बघू शकताय तुम्ही, खूप क्वांटिटी घेतलेली आहे नारळाचं पण आणि ह्याची पण जी उकड काढली ती पण आम्ही खूप जास्तीची काढली होती आणि त्यातली थोडी म्हणजे एक पावशेर एक उकड उरली होती आणि सारण संपलं शेवटी आमचं. तर उकड तशीच ठेवली की त्याचा वापर करता येईल आणि ही आता उकड मी बाजूला काढायला ठेवते आहे. समप्रमाणात पाणी घेतलं आहे. जर ही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी नक्की ह्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेल आणि वाटलंच तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. मी त्याच्यात काय काय म्हणजे घेतलेले आहे इन्ग्रेडियंट, ते मी तुम्हाला त्यात मेन्शन करून ठेवलेले आहेत. तर जास्त काही नाही आहे, उकड फक्त व्यवस्थित काढून घ्या. बाजूला मी माझा गॅस ची फ्लेम चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बाकीचं प्रिपरेशन करते. म्हणजे जे फिलिंग आतमध्ये जाणार आहे मोदकाच्या आतमध्ये, ते मी फिलिंग बनवते आहे आणि खसखस एकदम मंद आचेवर मी त्याला थोडंसं रोस्ट करून घेते आहे. जास्त भाजायची नाही आहे, हलक्या एकदम 1-2-3 मिनटं तिला थोडंसं हे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये छान असं तूप घालायचं आहे. साजूक तूप हवं आहे आपल्याला आणि असं काही नाही आहे खूप क्वांटिटीमध्ये तुम्हाला तूप लागणार आहे, एकदम नाही आहे. तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये पण तूप घातलंच तरी चालेल, कारण की वरती आपण जेव्हा बनतो मोदक तर वरून पण खायला तूप खूप खूप छान लागतं. तर नक्की तुम्ही तसं करा आणि मला तसंच खायला आवडतं, तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. इतकं जास्त तुपाचा वापर करू नका, वरतून हवं तर तूप तुम्ही घ्या, ते खूप टेस्टी लागतं. आणि आता गूळ टाकते आहे. गूळ थोडासा जास्तच घेतला आहे कारण की थोडंसं कसे उकडीचे मोदक ड्राय नको पडायला, थोडेसे असे रसरशीत हवेत तसे मी बनवते आहे. तर तुम्ही बघू शकताय छान असं मी गुळाची क्वांटिटी छान घेतलेली आहे, मस्तपैकी गूळ टाकलेला आहे आणि त्यात एक्स्ट्रा टच म्हणून, एक वेगळा टच म्हणून त्याच्यामध्ये मी एक स्पेशली गोष्ट घालणार आहे. ते तुम्ही नंतर बघतालच, तर म्हणून सांगते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि त्यानेच खरं तर त्या मोदकांना एक वेगळी अशी चव येणार आहे. तर मी फटाफट उकड हे केलेली आहे आणि बघताय तर हे आहे ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स. ते होतं काजूचा पावडर आणि ती मी खूप प्रमाणात घातली. इतकं छान झालं होतं ना, त्याने टेस्ट खूप छान आली होती. आणि ही आता गरम गरमच उकड मी मळायला घेते आहे. एकदम हलक्या हाताने पहिलं हे करून घेते कारण की खूप खूप गरम आहे आणि तुम्ही जितकं ह्याला मस्त असं मळताल ना, तेवढं उकडीचा मोदक हा टेस्टी आणि खूप तोंडात विरघळणारा होतो. तर हे गरम गरम असतानाच मी तांब्याच्या ह्यानी त्याला स्मॅश करते आहे. प्राचीनी जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्यानेच करत होती आणि बाकीचं मी करत होते. मध्ये मध्ये पिल्लू येतो आहे, त्याला मजा वाटते आहे, मला खेळायला दे. तर त्याला मी देत होते मध्ये मध्ये आणि त्यांना असं वाटत होतं हे काय चालू आहे आणि त्याला जास्त ह्याचं होतं की तू डोनट बनवते का. त्याला डोनट खूप आवडतात आणि त्याला हेच वाटलं की आता मी डोनटचं तयारी करते किंवा मोमोज बनवते. हे 2 त्याचे रिक्वायरमेंट होते आणि ते दोन्ही झाले नाही आहेत आज, कारण की उकडीच्या मोदकानेच खूप टाईम घेतला आणि त्याच्यानंतर फ्रायवाले मोदकसुद्धा केले आम्ही आणि एकाच वेळेला सगळंच काढलं, त्याच्यामुळे खूप हे
झालं एकदमच म्हणजे वेळ त्याच्यामध्ये गेला. शेजारी पण जायचं होतं, पूजा होती, 2-3 ठिकाणी आम्हाला जायचं होतं. तर फटाफट उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक असे आम्ही करत होतो. एका साईडला बनवणं चालू होतं, एका साईडला ते स्टीमला ठेवत होते, एका साईडला तळणं पण चालू होतं. तर असं मिळून आम्ही सगळ्या करत होतो, तिघी-चौघी मिळून करत होतो आणि फटाफट म्हणता तर नाही येणार, वेळ लागला त्याला आणि जवळजवळ मला वाटतं 9:30 झाले. 5-5:30ला लागलो होतो आम्ही आणि 9:30 झाले आणि रात्री हे करून आम्हाला शेजारी पूजेला जायचं. आणि फायनली आमचे मोदक रेडी आहे. दोन्ही पण खूप छान झाले होते, दिसायला पण छान आणि टेस्ट पण खूप खूप छान होते. सगळे खूप तारीफ करत होते. आणि फायनली आमचे मोदक रेडी झाले आहेत. दोन्ही मोदक खूप खूप टेम्पटिंग होते. स्पेशली उकडीचं तर मला खूपच आवडलं आणि बाकी सगळ्यांना पण खूपच आवडला.